हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवे. आज एका विषयावर मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. कालच एका मैत्रिणीकडे जाऊन आले. तिच्या घरात गेले तर सगळीकडे पसाराच पसारा पडलेला होता. सगळं घर अस्ताव्यस्त होतं, सामानाने गच्च भरलेलं होतं. मैत्रीण जाम वैतागलेली होती. कारण होतं, नुकतंच 3 आठवड्यापूर्वी तिच्या मुलाचं लग्न झालेलं होतं. घरात पसारा असणं साहजिकच होतं, परंतु पसारा फक्त रोजचा पसारा नव्हता, तर लग्नात आलेलं जे काही सामान होतं ते सामान सगळीकडे पडलेलं होतं. ते ठेवण्यासाठी तिच्याकडे जागा नव्हती. त्याच्यामध्ये व्याह्यांनी दिलेली भरपूर भांडी होती, मुलीच्या मामाने दिलेल्या वस्तू होत्या, मावशीने दिलेल्या, काकाने दिलेल्या, अशा भरपूर वस्तू होत्या. आणि यांना इतर नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी दिलेली गिफ्ट्स, इतके गिफ्ट्स होते, तर तिच्याकडे ठेवायला जागा नव्हती. मी तिला म्हटलं, अगं तुझ्याकडे तर भरपूर मोठी स्टोर रूम आहे, त्याच्यामध्ये ठेव. ती म्हणे, अगं त्याच्यामध्ये सुद्धा पसारा ठेवून किंवा हे गिफ्ट्स ठेवून तिथं सुद्धा आता जागा उरलेली नाही, त्याच्यामुळे हा सगळा पसारा इकडे पडलेला आहे. आता याचं काय करू हे मला कळत नाही. मग तिने मला विचारलं की अगं तुझ्याही मुलाचं लग्न झालं की, मग तू काय केलं ह्या सगळ्या सामानाचं, कसा केला पसारा ॲडजस्ट सगळा? तिला म्हटलं, तू तर लग्नात आलीच होती, तू पाहिलंच. लग्नावर आम्ही लग्नपत्रिकेवर स्पष्ट लिहिलं होतं की कोणताही आहेर स्वीकारला जाणार नाही, कोणतेही गिफ्ट घेतले जाणार नाही, बुके सुद्धा घेतले जाणार नाही, हे सगळं आम्ही स्पष्ट पत्रिकेमध्ये लिहिलं होतं. काही प्रमाणामध्ये बुके आले, 15-20, 4-5 फ्रेम आल्या. नाईलाजाने आम्हाला त्या ठेवून घ्याव्या लागल्या. परंतु बऱ्याचशा ज्या वस्तू होत्या किंवा साड्यांचे आहेर वगैरे जे होते ते आम्ही रिटर्न केले आहे, घेतले नाही. हे मी त्यावेळेस स्ट्रिक्टली फॉलो केलं. त्याच्यामुळे आज माझ्यावर कोणत्याही प्रकारचा ताण नाही की ही वस्तू मी कुठे ठेवू, ती वस्तू मी कुठे ठेवू. व्याह्यांकडून कोणत्याही प्रकारची भांडी घेतली नाही, कोणाला आहेर दिलाही नाही आणि कोणाचा आहेर घेतला सुद्धा नाही. लग्न जे होतं ते खूप चांगल्या प्रकारे मी एन्जॉय केलं. देण्याघेण्यामध्ये मी बिलकुल माझा वेळ वाया घालवला नाही. तर अशा प्रकारे आपण बघा, काळानुरूप आपण बदलायला हवं. आपल्याकडे घरामध्ये सगळ्या वस्तू असतात, तरी व्याह्यांकडून आपण सगळ्या प्रकारची भांडी परत घेतो. कशासाठी? बरं, जागाही नसते आपल्याकडे. आपलं घर असतं, आपण किचन वगैरे सगळं फर्निचर केलेलं असतं. आपलं सगळं सामान जे आहे ते व्यवस्थित त्या फर्निचरमध्ये आपण बसवलेलं असतं. मग हे येणारं जास्तीचं जे सामान असतं हे आपण कुठे ठेवायचं, हा प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर असतो. परंतु फक्त हव्यास म्हणून आपण हे सगळं घेत असतो किंवा प्रथा म्हणून घेत असतो, समाज काय म्हणेल म्हणून आपण घेत असतो. लोक नावं ठेवतात, लोक जबरदस्तीने देतात किंवा आपण दुसऱ्यांना दिलेलं असतं म्हणून आपण घ्यायचं. अशा प्रकारे सुद्धा ही देवाणघेवाण चालते आणि मग हा नको असलेला पसारा आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जमा होतो. मग त्याचं काय करायचं हा प्रश्न आपल्यापुढे उभा राहतो. येणाऱ्या ज्या वस्तू असतात ह्या वस्तू आपल्याला आवडतातच असं नाही, किंवा आपल्या घरामध्ये, आपल्या फर्निचरला, आपल्या रंगसंगतीला त्या मॅच होतीलच असंही नसतं. मग त्या कुठे ठेवाव्यात, कोणाला द्याव्यात, हा एक प्रश्न असतो. त्याच्यानंतर आपण इतरांना देण्यासाठी साड्या घेतो, गिफ्ट घेतो. मग ते इतक्या मोठ्या प्रमाणावर लॉटमध्ये घेतो आपण, 1000-500 साड्या एकदम घेतल्या जातात. बरं, आता मैत्रिणींचं असं झालेलं आहे की स्वतःच्याच आवडीची साडी प्रत्येक जण नेसते. मी काही त्याला अपवाद नाही आहे. सर्वच जणींना आपापल्याच आवडीची साडी नेसायची असते, दुसऱ्यांच्या साड्या आवडत नाहीत. मग आपण नसता खटाटोप हा का करतो? ही साडी द्यायची, तिच्या कपाटातून हिच्या कपाटात, ह्या लग्नातून त्या लग्नात, त्या लग्नातून
पुढच्या लग्नात अशा प्रकारे ती साडी फिरत असते. यातून फक्त दुकानदाराची विक्री होते आणि आपण मात्र नाहक नको असलेला जास्तीचा खर्च वाढवून घेत असतो. तर मी माझ्या मुलाच्या लग्नामध्ये हे कटाक्षाने टाळलं, कोणतीही वस्तू दिली नाही किंवा घेतली नाही. त्याच्यामुळे लग्न मला व्यवस्थित एन्जॉय करता आलं आणि माझ्या घरामध्ये कोणतंही अशा प्रकारचं सामान जमा झालं नाही की ज्याचा मला नंतर ताण येईल ते कुठे ठेवू, कोणाला देऊ. बरं, ह्या वस्तू अशा असतात कोणाला देता येत नाही, फेकता येत नाही आणि कुठे ठेवायचा हाही प्रश्न आपल्यासमोर निर्माण होत असतो. तर बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे जर आपण टाळलं ना तर आपण आलेल्या पाहुण्यांना वेळ देऊ शकतो, त्यांच्याशी व्यवस्थित बोलू बसू शकतो. तर अशा प्रकारे आपण सगळ्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा भाग घेऊ शकतो. नाहीतर फक्त कोण आलंय कोणावर लक्ष ठेवायचं, आवर्जून लक्ष पूर्वक तिला त्याला काय गिफ्ट द्यायचं आहे किंवा साडी द्यायची हे आपल्याला द्यावं लागतं. नाही दिलं तर परत रुसवे फुगवे भांडण, परत अशीच साडी का दिली, तशीच साडी का दिली, ही काही घालण्यासारखी आहे का, ती काय अशी आहे का, अशा प्रकारे तिला भारीच दिली, मला हलकीच दिली, अशा प्रकारे हे सगळे वाद त्यातून निर्माण होतात. तर हे सगळं जर टाळायचं असेल तर खरंच लग्नामध्ये महत्त्व द्या, फक्त विधीला लक्ष द्या, विधीकडे लक्ष द्या. सगळ्या विधी आपण जर व्यवस्थित करून घेतल्या तर बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला काही गरज नसते. आणि खूपच तुमच्याकडे पैसा असेल तर तोच पैसा आपण चांगल्या प्रकारचं जेवण देऊ शकतो. त्यातूनही आपल्याला जास्तच काही खर्च करावा वाटत असेल तर एखाद्या अनाथ आश्रमामध्ये आपण देऊ शकतो, वृद्धाश्रमासाठी आपण मदत करू शकतो, त्या मुलामुलींच्या भविष्यासाठी आपण फिक्स डिपॉझिट करू शकतो. तर कितीतरी गोष्टी अशा आहेत आपल्याला की त्या आपण करू शकतो की विनाकारण असा काही खर्च करण्यापेक्षा आपण अशा प्रकारे खर्चात कपातही करू शकतो, आपला ताण कमी करू शकतो आणि लग्नसुद्धा आपण आनंदाने सगळ्या विधीमध्ये, सगळ्या कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी होऊ शकतो, आलेल्या पै पाहुण्यांना भेटू शकतो, बोलू शकतो. तर बघा, अशा प्रकारे जर आपल्याला करता आलं तर नक्कीच करा, कारण ही काळाची गरज आहे. तर अशा प्रकारे बदल मी केला. मग तुम्ही म्हणाल लोकांनी नावं नाही का ठेवली. काहींनी चांगलं म्हटलं तर काहींनी नावंसुद्धा ठेवली. काही तोंडावर बोलली, काही मागे बोलली. परंतु लोकांचं नाव ठेवणं हे आपण किती मनावर घ्यायचं हे आपल्यावर आहे. आपण जर योग्य करत असेल तर बिलकुल नावं ठेवणाऱ्यांना घाबरायचं नाही. त्यांचं काम त्यांना करू द्यायचं, आपण मात्र आपलं काम करत राहायचं. तर मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्ह्यूअर्स भरपूर आहेत परंतु व्हिडिओला सबस्क्राईब केलं जात नाही. तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.